नमस्कार फ्रेंड, आज आपण बघणार आहोत की गणपती बाप्पाची तयारी मी आदल्या दिवशी काय केली. ऐन वेळेवर ठरलं की आपण उद्या गणपती बसवणार आहोत आणि मग माझी डेकोरेशनची गडबड सुरू झाली. रात्री 11 वाजता मी हे सगळं फुलांचं सामान आणलं आणि वेगवेगळ्या पद्धतींचे मी डेकोरेशन ह्या ठिकाणी ट्राय केले होते. काय करावं काही सुचत नव्हतं. शेवटी हे काहीतरी जमलं आणि आम्हाला आवडलं. सो मी भरपूर असे कर्टन्स इथे ट्राय केले, पण मला कुठलंच आवडलं नाही. शेवटी मी कर्टन्स काढून टाकले आणि रात्री 1:30च्या सुमारास आहे असं ओपन ठेवलं. पहाटे उठून सगळं पूजेची तयारी केली. माझा स्वयंपाक सगळा रेडी होता. मोदक माझे रेडी होते आणि काय मी फर्स्ट टाईम उकडीचे मोदक बनवत असल्यामुळं थोडीशी घाबरलेही होते. बट समहाऊ मी ते मॅनेज केलं आणि माझे असे मोदक ह्या ठिकाणी तयार झालेले आहेत. मग आम्ही निघालो आहोत गणपती बाप्पांना घरी आणण्यासाठी आणि आमचा प्रवास सुरू झाला. आम्ही विविध प्रकारच्या मूर्त्या बघून आम्ही बाप्पांना सिलेक्ट केलं आणि आम्ही बाप्पांना घेऊन घरी आलो. घरी आल्यानंतर आमची नैवेद्य आरती, प्रतिष्ठापना सगळी झाली आणि उकडीच्या मोदकचा नैवेद्य मी दाखवला. सगळं झाल्यानंतर मन खूप प्रसन्न वाटत होतं. पहिल्यांदा आम्ही गणपती बसवत होतो, त्यामुळे अगदीच छान वाटत होतं. त्यानंतर मी पुरणपोळ्या इथे बनवल्या. पुरणपोळ्यासुद्धा मी इंडिव्हिज्युअली फर्स्ट टाईमच बनवत होते आणि मला खूप छान वाटत होतं की मला कोणाचीही हेल्प न घेता एवढ्या सुंदर पोळ्या बनवता आल्या आणि त्या छानशा अशा पोळ्या माझ्या फुगल्यासुद्धा. फर्स्ट टाईम काही गोष्टी करतात त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. स्पेशली जेव्हा तुम्ही केलेली पुरणपोळी ही अशा प्रकारे फुगते, त्यावेळेसचा आनंद तर अगदी गगनातच मावत नाही आणि मला खूप खुशी झाली. माझ्या पोळ्या खूप छान जमल्या. मग काय सगळं झाल्यानंतर आम्ही निवांत जेवण केले. विसर्जनाच्या दिवशीला वेळ होता, पण मी सगळा व्हिडिओ एकत्रच केला आहे. मी एक दिवस अशीच रांगोळी वगैरे काढली आणि परत दुसऱ्या दिवशी मी बासुंदीचा नैवेद्य बाप्पासाठी केला होता. तो नैवेद्य दाखवून झाला आणि मग आली बाप्पांच्या परतीची वेळ. सो या 4-5 दिवसांमध्ये बाप्पाची आरास करणं मला खूप आवडू लागलं होतं. रोज बाप्पासाठी काय बनवू ह्याचा सतत विचार चालू असायचा आणि मी करंजा, बासुंदी असं रोज नवीन नवीन काहीतरी बाप्पांसाठी नैवेद्याला बनवले होते. पण विसर्जनाचा वेळ, निरोप घ्यायचा वेळ खूप कठीण असतो आणि अशा पद्धतीने आम्ही बाप्पाला निरोप दिला. थँक यू फॉर वॉचिंग.